हॅलो एव्हरीवन, आज मी शेअर करते आहे दही ब्रेड टोस्टची रेसिपी की झटपट बनते आणि खूप चटपटीत लागते. या रेसिपीसाठी आता काय काय लागतं ते बघूया. दही ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी दही घेतलेलं आहे. साधारण अर्धा कप दही आहे. हे दही जास्त आंबट नसावं आणि आता ते दही मी फेटून घेते, एकसारखं बनवून घेते. आता या दह्यामध्ये मी बेसन घालून घेते. 2 चमचे बेसन घातलेलं आहे. आता हे बेसन पीठ या दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया, की जेणेकरून त्याच्या काही गुठळ्या किंवा लम्स राहणार नाहीत. तर इथे आता दही आणि बेसन पीठ चांगलं मिक्स झालंय. त्यामध्ये आता काही भाज्या घालूया. यामध्ये मी सुरुवातीला टोमॅटो घातला आहे, त्याचबरोबर शिमला मिरची, किसलेलं गाजर आणि बारीक चिरलेला कांदा, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर, चिली फ्लेक्स, त्यानंतर यामध्ये मी घालते आहे ऑरिगॅनो किंवा मिक्स हर्ब घातले तरी पण चालेल. मी अजून थोडे चिली फ्लेक्स घातलेले आहेत. चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर चाट मसाला, काळी मिरी पावडर, गरम मसाला अर्धा चमचा, ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता हे तयार झालेलं मिश्रण जे आहे ते आता या ब्रेडच्या स्लाइसवरती आपण पसरून लावून घेऊया. इथे आता ह्या एका ब्रेडच्या स्लाइसवर वरच्या बाजूनी हे जे दह्याचं आणि भाज्यांचं मिश्रण आहे ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने मी चारही ब्रेडवरती हे दह्याचं मिश्रण व्यवस्थित पसरवून घेते. तर अशा प्रकारे हे ब्रेड तयार झालेले आता भाजायचे आहेत. एका पॅनमध्ये मी बटर घालून घेतलेलं आहे. तुम्ही तव्याचा वापर केला तरी पण चालेल. आता हे बटर व्यवस्थित पसरवून घेऊया. आता ब्रेडला ज्या बाजूनी आपण बेसनचं मिश्रण लावलं आहे ती बाजू भाजायला ठेवायची आहे. आता ब्रेडच्या दुसऱ्या बाजूवरती जे तयार मिश्रण आहे ते लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ब्रेडच्या दुसऱ्या बाजूवरती पण आपण हे मिश्रण लावलं आहे. हा टोस्ट लवकर वाफ येण्यासाठी मी झाकण ठेवलं आहे. झाकण नाही ठेवलं तरी पण चालेल. आता 2 ते 3 मिनिटांनंतर मी झाकण काढून बघते. तर आता हा टोस्ट वरच्या बाजूने पण शिजलेला आहे. आता हा टोस्ट इथे मी पलटून घेते, म्हणजे त्याची दुसरी बाजू पण चांगली भाजली जाईल. इथे आता मी थोडेसे तीळ घालून घेते. तीळ सुरुवातीलाच घालायचे आहेत, तर ते मगाशी राहून गेले होते. तर असा हा ब्रेड टोस्ट दोन्ही बाजूनी चांगला भाजलेला आहे आणि आता तो आपण काढून घेऊया आणि दुसरा टोस्ट भाजायला घेऊया. तर जे तीळ मगाशी मी घातले होते ना, ते हे भाजायच्या आधीच घालायचे आहेत. तर सगळ्या ब्रेडवरती मी थोडेसे तीळ टाकून घेते. आता त्याच पॅनमध्ये पुन्हा थोडंसं बटर घालायचं आहे आणि आता हा ब्रेड त्याच्यावरती भाजून घेऊया. तुमच्याकडे जर मोठा पॅन किंवा मोठा तवा असेल तर एकाच वेळेला 3 ते 4 ब्रेड सुद्धा भाजता येतील. या ब्रेडला सुद्धा वरच्या बाजूने पुन्हा बेसनचं मिश्रण लावून घ्यायचंय. आता वरच्या बाजूला हे मिश्रण लावेपर्यंत ब्रेड खालच्या बाजूने भाजायला सुरुवात होते. आता पुन्हा या ब्रेडच्या दुसऱ्या बाजूवरती मी थोडेसे तीळ पसरवून घालते. हे तीळ जेव्हा भाजले जातात ना, त्याची जी एक खमंग टेस्ट येते ना, ती खूप छान लागते. आहा, किती मस्त कलर आलेला आहे. मस्त ब्रेड भाजून झालेला आहे. तर असा मस्त असा कुरकुरीत हा ब्रेड टोस्ट भाजून झालेला मी आता काढून घेते. तर हे असे दही ब्रेड टोस्ट मी नाश्त्याला बनवले होते आणि उरलेले ब्रेड टोस्ट टिफिनमध्ये पण मी दिले.
या दही ब्रेड टोस्टमध्ये तेलाचा वापर न करता बटर वापरलं आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या भाज्या पण वापरल्या आहेत, त्यामुळे हा एक पौष्टिक नाश्ता बनतो. जर तुम्हाला नाश्त्यामध्ये झटपट बनवायचं असेल ना, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. तर हे कुरकुरीत असे मस्त दही टोस्ट दिसत आहेत, तर ते आता सर्व करूया. सर्व करताना मी थोडीशी पुदिना चटणी लावून घेतलेली आहे. पुदिना कसा आहे पचनासाठी अतिशय चांगला असतो आणि ब्रेड वापरताना शक्यतो मी पुदिन्याचा पण वापर करते, की ज्यामुळे ब्रेड इझिली पचतो. पुदिना चटणी बरोबर मी थोडासा आता टोमॅटो घातलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा उभा चिरलेला कांदा, थोडंसं मी डेकोरेशन केलेलं आहे, त्यामुळे ते अतिशय मस्त दिसत आहे. तर इथे आता एक दही ब्रेड टोस्ट मी कट करून बघितला आहे, तर तो अतिशय चविष्ट लागतोय. तर फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बाय.